उपाशी राहिली तुम्ही 3 मिनिटं थांबा, जास्त वेळ नाही घेणार. मी काही गाईड नाही. तुकोबारायांची वंश 10वी पिढी. सासरे 9व्या पिढीचे, त्यांचा मुलगा 10व्या, माझी मुलं 11व्या. माझी मुलं 11व्या. 3 ते 4 पिढ्या एक वेळ चालू असतात. बापाची, मुलाची, नाताची. महाराजांना 375 वर्ष झाले वैकुंठ गमनाला. धन्यदेव गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदीदेव पांडुरंगाच्या पांडुरंगाची स्थापना मेन मंदिरामध्ये तुकोबरायांची असते झाली. त्या स्वयंभू मूर्ती पाहण्यासारख्या आहे. त्या शेजारी आहे शिळा मंदिर. ह्या शिळेचा अर्ध वाकाई गावाच्या मंदिरात नेला. तिथं मोदीजी 3 वर्षापूर्वी येऊन गेले. त्यानंतर आहे वैकुंठ गमन. त्यानंतर हा आनंद ढो. जेव्हा रामेश्वर भटजींनी तुकाराम महाराजांचे ग्रंथ दगडाला बांधून या इंद्राणीच्या डोहात बुडवायला सांगितले, तेव्हा तुकोबाराय 13 दिवस बसले तपश्चर्येला. 14व्या दिवशी पांडुरंगाने बाळकृष्ण रूप धारण केलं. महाराजांचा गाथा कोरडाला आनंद डोहामध्ये. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. जळी दगडा सहित वह्या तारिलेला जैशाला या आनंद डोहामध्ये लाह्याप्रमाणे ग्रंथ आले. तुकोबाराय 3 ठिकाणी ध्यानाला ज्याचे समोर आहे, भंडारा, भामचंद्र आणि घोरवडा. शिवाजी महाराजांनी नजराला ठेवला. रामेश्वर भटांनी आरती केली. पहिली कर्जमाफी इथंच केली. समोर मंदिर आहे. तुकोबारायांची मुलगी भागीरथा. ऐलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले. पाषाणाच्या नंदीचं दूध काढलेला तो तिथं ठिकाण आहे. महाराज अशी 3 वेळा वैकुंठावरून आले. निळोबराय जगनाड केली आणि भागीरथाबाई. माघशुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे या दिवशी महाराजांना बोध झाला. जिजाबाईंना काटा मोडला. पांडुरंगाने काढला भंडाऱ्यावर. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. निराकार पांडुरंग भेटला या भामचंद्रावरती. जन्माचे ते मुळे पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. ह्या भामचंद्रावरती महाराजांनी निराकार पांडुरंगाचे दर्शन घेतलं. मी तुकोबारायची 10वी पिढी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.